नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीकडून मुंबई जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. वरळीतल्या जांभोरी मैदान ते वरळी डोम पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा समाचार महायुतीकडून घेण्यात येणार आहे. तर महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांनी संपूर्ण राजकारण हे ढवळून निघालेलं आहे. या परिस्थितीत विरोधक हे महिला विरोधी असल्याचा एक प्रकारचा दावा सत्ताधारी करतायत आणि त्या अनुषंगाने पत्रकार परिषदा सुरू आहेत, आंदोलन सुरू आहेत, रस्त्यावर उतरून मोर्चा सुद्धा काढण्यात आलेला आहे. यानंतर बातमी आहे अवकाळी पावसाची. सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाला संध्याकाळी सुरुवात झाली. शहराच्या अनेक भागामध्ये गारांचा पाऊस पडला. होडगी रोड, लष्कर, 7 रस्ता परिसरामध्ये गारांचा पाऊस सुरू होता. या पावसामुळे नागरिकांना अवकाळ्यापासून दिलासा मिळाला, तर शेती पिकांचं मात्र नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते. तिकडे धाराशिव जिल्ह्यामध्येही अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळाला आहे. केशेगाव, बामणी, धारूर या गावांमध्ये गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे काढून टाकलेली ज्वारी, त्याचबरोबर कडबा आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतशिवारात पाणीच पाणी झालं. आणि इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली शहरात सुद्धा अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे आठवडा बाजारामध्ये व्यापारी आणि ग्राहकांची एकच धावपळ उडाली. हवामान विभागाने 21 ते 25 एप्रिल दरम्यान येलो अलर्ट जारी केला आहे. 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज आहे. आणि अवकाळी पावसाचा फटका आंबा, काजू, कोकम यासारख्या पिकांना बसण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे.